तर आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये जो पाऊस झाला त्याचा फटका जो आहे तो मिसिंग लिंकला बसलेला होता. आपण सगळ्यांनी दृश्य पाहिले आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्या देखील पाहिल्या आणि तसाच फटका काहीसा आता बुलेट ट्रेन प्रकल्पाला देखील या पावसाचा बसलेला बघायला मिळतोय. कारण एक कच्चा पूल जो आहे तो वाहून गेलाय त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत आणि त्याच्यामुळे बुलेट ट्रेनचा हा जो प्रकल्प आहे त्यालाही हा फटका बसताना बघायला मिळतोय. दिवा भिवंडी दरम्यान बांधण्यात आलेला कच्चा लोखंडी पूल वाहून गेला. उल्हास नदीच्या विस्तीर्ण पात्रावर पूल उभारला होता. बांधकाम साहित्याची ने-आण करण्यासाठी बांधलेला कच्चा पूल वाहून गेला, त्यामुळे मुख्य पुलाच्या उभारणीला विलंब होण्याची शक्यता आहे. याच ठिकाणी बुलेट ट्रेनचा मुख्य पूल होणार आहे. या पुलाच्या मुख्य निर्मितीसाठी आता एकदा कच्चा पूल पुन्हा एकदा उभारावा लागेल, त्यानंतर मोठ्या पुलाची निर्मिती शक्य आहे. या प्रकरणी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्पष्टीकरण दिलंय. ते काय आहे आपण बघतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. उल्हास नदीवर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या पुलाचे काही भाग कोसळले. यावेळी कोणीही उपस्थित नसल्यानं दुखापत झाली नाही. मागच्या आठवड्यातल्या मुसळधार पावसातली ही घटना आहे. हा पूल मशिनरी आणि कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी होता. येणाऱ्या काळात या ठिकाणी मुख्य पुलाची निर्मिती केली जाईल. चंद्रपूरमध्ये